गोळीबार, एक खरा एक खोटा। काल शिर्डी परिसरामध्ये गोळीबाराच्या 2 घटना घडल्या। एक होता खोटा गोळीबार आणि एक होता खरा गोळीबार। मात्र गोळीबार खरा असो किंवा खोटा असो, ते प्रकरण तुमच्या अंगलट येणारच, कारवाईचा बडगा हा तुमच्यावर उचलला जाणारच। हेच आजच्या या गॉडफादरच्या रिपोर्टमधून निष्पन्न होणार आहे। या दोनही घटनांबद्दल आपल्याला पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि LCBचे PI दिनेश आहेर यांनी जी माहिती दिलेली आहे ती पाहूया। बुद्धविहार शिर्डी येथे फायर झाला आहे। याबाबत तात्काळ ठाणे अंमलदारांनी आम्हाला कळवलं। आम्ही तात्काळ स्टाफसह त्या घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही बुद्धविहार येथे स्टाफसह गेलो असता तिथं काहीच आढळून आलेलं नाही। त्यामुळे आम्ही परत नंतर चौकशी केली, तिथं काही आढळून आलं नसल्यामुळं आम्ही पिंपळवाडी चौक येथे गेलो। पिंपळवाडी चौक नंतर दत्तनगर परिसर सगळीकडे फिरलो, तिथंही काही आढळून आलं नाही। नंतर आम्ही त्या कॉलरला 20 वेळा प्रयत्न केला फोन करायचा, त्या कॉलरने तो फोन घेतलेला नाही। फोन घेतला नसल्यामुळं आम्ही परत नंतर दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला, त्यावेळेस त्याने फोन उचलला आणि आम्ही बुद्धविहार इथे आहो असं सांगितलं। त्यानंतर आम्ही बुद्धविहार इथे आलो असता त्याने आम्हाला निष्पन्न झालं की हा कुठलीही घटना घडली नसताना ह्याने पोलीस स्टेशनला फेक कॉल केलेला आहे। त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं, त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किती वय आहे आरोपींचं? तिघांनी मिळून ते कॉल केलेला आहे आणि त्यांचे वय 25 ते 27 वर्षाच्या दरम्यानचे वय आहे। आरोपी नेमकं कुठले आहे सर? काही आरोपी हे तिन्ही शिर्डीचे रहिवासी आहेत। गंमत म्हणून त्यांनी फोन केला? हा, त्यांनी खोडसाळपणाने हा फोन केलेला आहे। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले। आपल्याला माहित आहे फार पूर्वीपासून शिर्डीतल्या काही जणांना भाईगिरीचं फॅड लागलेलं आहे। आता हे भाईगिरीचं फॅड नेमकं उत्पन्न कशात नव्हतं? अनेक जण विविध क्राईमशी रिलेटेड पिक्चर बघतात आणि त्या पिक्चरमधूनच ते क्राईम करण्याची प्रेरणा घेत असतात, त्याकडे ते आकर्षिले जातात। राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातलं मुंबईतले सुद्धा क्रिमिनल्स आश्रयासाठी शिर्डीला येतात आणि मग या ठिकाणी ते काही लोकल व्यक्तींसोबत ओळखी करून घेतात। यातले काही युवक हे त्यांच्यासोबत ओळखी करून घेतात, पुढे ओळखीचे रूपांतर हे मैत्रीमध्ये होतं आणि येथूनच भाईगिरीचा प्रवास सुरू होतो। ते गुन्हेगारी विश्वामध्ये प्रवेश करतात। पण गुन्हेगारी विश्वातलं आयुष्य हे फार कमी असतं। कधी ना कधी अशा प्रवृत्ती मारल्या जातात, पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, त्यांच्यातल्या टोळ्यांमध्ये सुद्धा त्यांचे भांडण होतात आणि यातनं मर्डर्स होत असतात। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे शिर्डी लाईमलाईटमध्ये होतीच। यामध्ये पोलिसांवर फार वर्कलोड आहे, कामाचा भरपूर व्याप आहे, वर्क प्रेशर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पोलिसांना टिंगलटवाळी करणारे फेक कॉल करणार असाल तर कारवाईचा बडगा हा तुमच्यावर उचलला जाणारच आहे। त्यामुळे गॉडफादर न्यूज देखील तुम्हाला आवाहन करत आहे, अशा परिस्थितीत पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करा आणि कर्तव्यदक्ष नागरिकाप्रमाणे आपली वागणूक ठेवा।